त्रास होता. घरात चपात्या करून घ्यायची, शेंगदाण्याची पळवून न्यायची, घरातल्या वस्तू कुठल्या, आणि आम्हाला बायका माणसांनी काय ऐकत नव्हती. काय करणार आम्ही तरी, आमची नुकसानची होत होती, रोज लाईटीची नुकसानची यायची. मग काय करायचं, कोणी येत नव्हती. आम्ही 4-4 दिवस लाईट बंद, घरात तसं झोपून राहायचं. काय करणार आम्ही? हां, बरं, जे नेले ते चांगलं आहे का वाईट आहे? उलट चांगला मार्ग आहे. बरं, काही जण लोक गावात म्हणतात की वानर नेलेत, पाऊस होणार नाही किंवा नाही त्याचं झाला तरी चालेल, पण आम्हाला सुख समाधान पाहिजे. नाही पाऊस पडला तरी. धन्यवाद. आज वरोड येथे वन विभागाने त्यांच्या सहकार्यामार्फत जे वानर धरण्याचा कार्यक्रम चालू आहे तो अतिशय चांगला आहे. कारण वानरापासून जो होणारा उपद्रव आहे तो खूप खराब असतोय. लोकांच्या अंगावरती, महिलांच्या अंगावरती झेप घेण्याचा बऱ्याच वेळेला प्रकार घडलेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम योग्य आहे असं आम्हाला वाटत आहे. यानं काय नुकसान होत होतं का? त्यापासून नुकसान होण्याचं म्हणजे पिकांचं नुकसान, घरावरच्या पाईपलाईनचं नुकसान, झाडाच्या आंब्यांचं नुकसान, महिलांच्या अंगावर जाऊन जाणे, घरातील टोपल्या पळवून नेणे, घरातील ठेवलेलं साहित्य पळवून नेणे, हा सगळा प्रकार चालू होता. तो थांबेल असं आम्हाला वाटत आहे. तर हे चांगलं काम आहे, त्याबद्दल आम्ही सर्व स्वागत करत आहोत. वन विभागाला धन्यवाद देत आहे का? वन विभाग आणि त्यांचे सर्व सहकार्यांना आमच्यापासून पूर्ण धन्यवाद. मौजे वरुड गावामध्ये आपल्या गावामध्ये वानर सेनेने खूपच धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांचं खूप त्यांनी अतोनातपणे नुकसान केलं होतं आणि ही टोळी धरून नेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी आमच्या गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब माने पाटील पत्रकार यांनी याचा पाठपुरावा करून या वरुड गावामध्ये टोळी पकडण्यासाठी वन विभागाला या ठिकाणी आमंत्रित केलं व वन विभागाच्या सर्व साहेबांनी या ठिकाणी सहकार्य करून खूप छान पद्धतीने असं काम करून या वानर सेनेला पकडलेलं आहे. आणि ही वानर सेना आमची एक वन विभागाला विनंती आहे की वानर सेना ही जंगलामध्ये सोडा, कुठल्याही गावामध्ये वगैरे कुठं सोडू नका, खूप त्रास देते. धन्यवाद.